तर मनोज सरांगेच्या गाडीमध्ये बसले होते. ती गाडी कोट्यावधींची आहे असा आरोप या ठिकाणी विरोधकांनी केला होता. त्यावरती मनोज सरांगेंनी प्रतिक्रिया देत मला माझ्या समाजानं हितपर्यंत पोहोचवले आणि मला माझा समाज मान देतोय, तर त्यामध्ये तुम्हाला खपत नाही का असं म्हणत त्या ठिकाणी विरोधकांना चांगलंच फटकारलंय. पाहुयात मनोज सरांगे पाटील नेमकं काय म्हणाले. अरे दानसूर लागते, दानसूर लागतो. मला कोणी विचारित नाही घंट्या. माया जातीतले लोक, त्यांना वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना. आमच्या नोकरदार वर्गाला वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना बाबा. हे व्यावसायिकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे देवाने भरपूर दिलंय ना. मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी लढतो ना. मग आपण, आपल्याजवळ गाडी आहे ना, देवाने आपल्याला दिली ना, कष्ट करून कमावलेली. आमच्या गाडीत बसा पाटील म्हणते. तुम्हाला कोण बसा म्हणतात घंट्या? तुम्हाला कोणी मोजितही करावं, तुम्हाला इचेरी सुद्धा नाही, सायकल सुद्धा द्याय ना कोणी. माझ्या जातीचे लोक येतात, इंडिका आली बसा, पूजा करायची, नवी गाडी घेतली बसा. सायकलीचं पूजा करून घेतल्यात माझ्या कोण, शाळेचं पूजा करून घेतात लोक. नवी गाडी आणली की त्याने आणली, ती म्हणलं बाबा मी कष्ट केलेलं आहे, माझ्या गाडीत बसा. म्हणलं येऊन दे इकडं. बसलो, त्यात काय काम्या घेतली का मग एक. अरे तुम्ही काही करून मी कमी होणार आहे का? माझा समाज मला जीव लावतो राव. तुमच्यासारखे मला पैसे कमायचे नाहीत, तुमच्यासारखे मला पदं मागायचे नाहीत, तुम्हाला जीव लावित नाहीत लोक. मी माझ्या समाजासाठी पैसे नाही मागत, पदं नाही मागत. माझा समाज माझ्यावरती जीव लावतोय, कारण मी त्या समाजाच्या लेकरासाठी जीव पणाला लावलाय. आणि मग समाज माझा, मी जसं तळहाताच्या फोडाप्रमाणे समाजाला सांभाळतो, जीव लावतो लेकरा बाळांना. ते माझे मायबाप आहेत ना राव, त्यांजवळ जी वस्तू आहे त्यामध्ये ही तुमची पळा घेऊन तुम्हाला खपत नाही, तुम्हाला कोणी गिनीत नाही, तुम्हाला पावसाळ्यात डिझेल टाकून देत नाही कोणी. कार्यकर्त्यांनी दिलेली गाडी मला नाही दिली. हे 2-4 दिवस हिंडूस तर नवीन घेतलाय त्यानं दिलाय. मला तुम्ही लय उकरून चालू केलं.